गोंदिया जिल्ह्यातील पोलीस विभाग सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत असून पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जिल्ह्यातील डुकीपाट पोलीस स्टेशन अंतर्गत कांचन राहुले हा पोलीस कर्मचारी रस्त्यावर जात असताना छत्तीसगड राज्यातील एका व्यक्तीने कट मारून ओव्हरटेक केल्याचा आरोप करून त्याला कपडे फाटेपर्यंत मारलं। सदर घटना ही 19 मे रोजी घडली आणि संबंधित प्रवाशाने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। यावर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत त्वरित संबंधित पोलिसांना निलंबित केले असून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांना दिली। तर चुकीच्या पद्धतीने मला मारहाण केली आणि आता हा व्हिडिओ समाज माध्यमावर असल्यामुळे माझी प्रतिष्ठा समाजामध्ये मलिन झाल्याचा आरोप करीत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीतून बडतर्फ करावं अशी मागणी यावेळेस प्रवाशाने पुलिस विभागाकडे केली आहे। हम लोग नागपुर गए थे इलाज के लिए। वहाँ से आते वक्त डुग्गेपार थाना के पास कंचन राहुले करके एक पुलिस वाला है जिसका बेच नंबर है 2202, हमको ज़बरदस्ती रोक के मारपीट किया, हमारे कपड़े वपड़े फाड़ दिए। किस वजह से मार? बेवजह का, हमारा कोई गुनाह नहीं था। गुनाह पूछने पर भी गुनाह नहीं बता रहा था। फिर आपने रिपोर्ट किया तो उसके ऊपर कार्रवाई की गई पुलिस ने? हम लोग रिपोर्ट किए 19/5 को 10 साढ़े 10 बजे गए और हमको पावती सुबह का 4 बजे दिए और जिसमें उनके ऊपर क्या कार्रवाई हुई आज तक हमको कोई जानकारी नहीं है। जो वीडियो वायरल हुआ है मेरा, उनसे मेरी आंशिक और मानसिक रूप से बहुत दुखी हूँ मैं, और समाज का एक प्रतिष्ठित आदमी हूँ। गांव में मेरी प्रतिष्ठा है और मेरा जो वर्चस्व है, ऐसा लग रहा है हीन भावना मेरे ऊपर खुद हीन भावना हो रहा है। मैं महाराष्ट्र सरकार से अपील करता हूँ कि अपराधी पुलिस वाले पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो और उनको निलंबन करने से कोई समस्या का समाधान नहीं है। उनके ऊपर बहुत बड़ी कार्रवाई होनी चाहिए। उनका अब मैं बोल नहीं सकता इस बार। पुलिस वाले ने कारपेट किया उनका छोड़ के, लेकिन उनके साथ सम्मान के साथ पेश आए। जो पेश एक साधारण आदमी के साथ आना चाहिए, मुलजिम के साथ आना चाहिए, ऐसा उनको जब उनके साथ पेश हुए तो ऐसा कुछ मेरे को लगा नहीं कि एक मुलजिम अपराधी पुलिस वाले को ले जाके जा रहे हैं। दिनांक 19 मे 2025 रोजी रात्री साधारणतः 9-9:30 वाजण्याच्या दरम्यान डुकीपार पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस शिपाई कांचन राहुले यांनी स्वतःच्या चारचाकीमधून समोरची CG पासिंगची असणाऱ्या चारचाकीमधील व्यक्तीसोबत उज्जत घालून शासकीय गणवेशात असताना देखील दारूच्या नशेमध्ये समोरच्या व्यक्तीला मारहाण केली, तसेच अश्लील शिवीगाळ केली। त्या अनुषंगाने डुकीपार पोलीस स्टेशन येथे सदरील पोलीस शिपाई कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक डुकीपार यांनी विशेष अहवाल माननीय SP सरांना सादर करण्यात आला होता। तर त्या अनुषंगाने दिनांक 20/5/2025 रोजी म्हणजे दुसऱ्याच दिवशी माननीय पोलीस अधीक्षक गोंदिया सर यांनी महाराष्ट्र पोलीस शिक्षा नियम 3च्या अनुषंगाने सदरील पोलीस शिपाई कांचन राहुले यांना त्वरित प्रभावाने निलंबित केलेले आहे। तर त्यामध्ये सदरील जे पोलीस शिपाई आहेत त्यांनी या अगोदर देखील असे प्रकार केले होते, परंतु पोलीस गणवेशामध्ये दारूच्या आहारी राहून सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करणे हे पोलीस दलास शोभनीय असे कृत्य नाही। त्या अनुषंगाने सदरील शिपाई यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे। कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान आहेत, मग भले तो शासकीय यंत्रणेचा सदस्य असो, उलट शासकीय यंत्रणेचा सदस्य असल्यानंतर सदरील अंमलदारांवर कर्मचाऱ्यांवर जास्त जबाबदारी येते, अधिकाऱ्यांवर जास्त जबाबदारी येते। परंतु जर आपणच कायदा पाळणार नसो तर हे एक उदाहरण म्हणून सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे की कोणीही समोर जरी असला तरी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही नक्कीच करावी।